नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रिक्स विथ नागेश्वर चॅनलवरती मी तुमचा भाऊ तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो। पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार। ओके, तर बऱ्याच मित्रांची कमेंट होती की इकॉनॉमिक्स घ्या। तर चला मग आपण इकॉनॉमिक्सचे IMP फॅक्ट एकदम फास्ट रिव्हिजन संपवण्याचा प्रयत्न करूया। टान टान। ओके, बघा, आपण विषयाला मुद्द्याला हात घालण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी। ओके, इकॉनॉमिक्सला अवघड विषय समजायचं नाही। त्याच्या पाठीमागचं कारण असं, माझा इकॉनॉमिक्स स्पेशल होता। ओके, ग्रॅज्युएशनला माझा इकॉनॉमिक्स स्पेशल होता आणि मला इकॉनॉमिक्सला मी खूप छान मार्क्स पडायचे, खूप मस्त मार्क्स पडायचे। सो प्लीज इकॉनॉमिक्सला अजिबात नावे ठेवायची नाहीत। इकॉनॉमिक्स एकदम सोपा आणि एकदम सोपा विषय आहे। पॉइंट क्लिअर। ओके, तर आपण बघा इकॉनॉमिक्सला आपण सुरुवात करणार आहे। IMP महत्वाचे फॅक्ट बघणार आहोत आणि ह्या आता रिव्हिजन करताना बघा, ही माझी नोटबुक आहे। ओके, माझी नोट्स काढलेली वही आहे। ओके, आणि ह्या वहीमध्ये कसं आहे, पहिली गोष्ट हे माझ्या नोट्स आहे, त्यामुळे हे माझं अक्षर आहे। ओके, त्यामुळे अक्षर तुम्हाला समजणार नाही याची मला गॅरंटी आहे, पण त्यातलं खूप महत्वाचं आहे। ओके, तुम्ही काय करायचं, अक्षरावरती अजिबात फोकस करायचं नाही, तुम्ही फक्त माझ्या आवाजावरती फोकस करायचं, मी काय सांगतोय त्या कन्सेप्टवरती फोकस करायचं आणि मी काय बोलतोय त्याच्यावरती फोकस करायचं। ओके, त्यामुळे समजून अक्षर घेण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही। जे महत्वाचे पॉईंट आहेत त्याच मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। पॉईंट क्लिअर। चला बघा, महत्वाची संकल्पना काय आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था। बघा, अर्थव्यवस्थेच्या संकल्पना कुठल्या आहेत बघा, मी एकदम स्पीडने घेणार आहे, लक्षात ठेवायचं। त्यामुळे अजिबात इकडे तिकडे हलायचं नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन इथं करायचं, मी काय म्हणतोय त्याच्यावर शब्दावृत्ती करायचं, लक्षात ठेवायचं। हे फक्त मी जे महत्वाचे आहे त्याला मी पोपटी केलेलं आहे आणि तेवढंच घेत राहणार आहे। त्यामुळे महत्वाची गोष्ट सांगतो, जे नवीन मुलं आहेत का नाही, त्यांना कदाचित माझं बोलणं काय आहे, काय चाललंय हे समजणार नाही। त्यांना वाटणार वळा सर पुढं, जाऊ दे सर पुढं असं होईल, समजते का? पण जे जुनी मुलं आहेत ज्यांचं फक्त रिव्हिजन बाकी आहे त्यांना पटकन समजेल मी काय म्हणतोय ते, समजतंय? ओके, आणि आपल्या एक्झामला राहिले तर आता फक्त इनमीन 4 दिवस। किती? इनमीन 4 दिवस। पॉईंट क्लिअर। ओके, त्यामुळे आपल्याला स्पीडमध्ये जायचं आहे। चला पुढं, अर्थव्यवस्थेचे प्रकार बघा, पहिला आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था। ह्याच्यामध्ये काय होतं लक्षात ठेवा, भांडवलशाही अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था असते मित्रांनो। आता बघा, मी आता एवढ्या वेळा वाचून झाले मित्रांनो, ते झाले पाठ, रिपीट, एवढ्या वेळा वाचून झाले ते झाले पाठ। ओके, त्यामुळे मी फक्त पॉईंट बघतो, मी माझ्या मनाचं सांगतोय, समजतंय? ओके, काय चुकलं हे असेल तर बिंदास सांगायचं, सर हे चुकलं ते चुकलं, आपल्याला अजिबात राग येणार नाही, बिकॉज यू आर माय फॅमिली मेंबर्स। ओके, यू आर नॉट माय सबस्क्रायबर, अंडरस्टँड? ओके, चला, भांडवलशाही अर्थव्यवस्था बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था असते ज्या ठिकाणी नफा मिळवणं हा फक्त उद्देश असतो। रिपीट, नफा मिळवणं हा फक्त उद्देश असतो, कशाचा? भांडवलशाही अर्थव्यवस्थाचा। पॉईंट क्लिअर। नंबर 2, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक सार्वभौम असतो। आता ग्राहक सार्वभौम असतो या शब्दाचा अर्थ समजून घ्या, म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन झालं तर ग्राहकाला चॉईस असते की बाबा ही घ्यायची का ती घ्यायची, हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये चॉईस असते। पॉईंट क्लिअर। ओके, नंबर 3, या अर्थव्यवस्थेमध्ये जनतेच्या कल्याणावरती जास्त भर दिला जात नाही, का? कारण इथं फक्त नफा मिळवणं हा उद्देश असतो भांडवलदारांचा, काय असतो? नफा मिळवून हा उद्देश असतो। पॉईंट क्लिअर। ओके, नंबर 4, इथं ज्या वस्तूच्या ज्या किमती ठरतात ना, त्या बाजाराच्या मागणी पुरवठ्यावर ठरतात, लक्षात ठेवायचं। म्हणजे बाजारात मागणी कशाची आहे, अमुक गोष्टीची, तर त्याच वस्तूचं उत्पादन करायचं आणि लोकांचं जास्तीत जास्त पैसे लोकांकडून घ्यायचं, नफा मिळवायचा हा उद्देश असतो, लक्षात ठेवा। इथं जनतेचं कल्याण जास्त विचार केला जात नाही, लक्षात ठेवायचं। मग बाजारातील मागणी पुरवठ्यानुसार किमती ठरत असल्यामुळं, ओके, आणि सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसल्यामुळं ह्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? मुक्त अर्थव्यवस्था म्हणतात। ओके, किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणतात, किंवा बाजार अर्थव्यवस्था म्हणतात, अशी 2-3 नावं आहेत, लक्षात ठेवायचं। आपल्याला ते पडणार नाही, फक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था कशाला म्हणतात एवढा पॉईंट तुमच्या लक्षात आला। ओके, चला पुढं, समाजवादी अर्थव्यवस्था। बरोबर याच्या उलट, इथं संसाधनाची जी मालकी असते, इथं बघा, रिपीट, इथं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनाची मालकी असते ती भांडवलदारांची असते आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी संसाधनाची मालकी असते ती सरकारची असते। मग सरकार नफा मिळवणं सरकारचा उद्देश नसणार आहे कधी, पण कळतोय का काय म्हणतोय ते? नफा मिळवणं सरकारचा उद्देश नसणार आहे कधी, इथं उद्देश कुठला असणार आहे तर जनतेचं कल्याण। त्यामुळं इथं ग्राहक सार्वभौम असत नाही। तुम्ही म्हणाल तर ग्राहक सार्वभौम काय समजेना, अरे सगळं सोपं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अशाच वस्तूचं उत्पादन घेतलं जातं जे लोकांनी, म्हणजे लोक ज्याच्यात अट्रॅक्ट होतील, ओके, आणि मग ते आपला फायदा होईल। पण इथं ग्राहक सार्वभौम नसतात, का? इथं जनतेचा विचार केला जातो, स्पेसिफिक ग्राहकाचा विचार नाही केला जात। जनतेचं कल्याण कशात आहे हे बघितलं जातं समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये। पण समजतो का? ओके, आणि म्हणून इथं ग्राहक सार्वभौम नसतो। पॉईंट क्लिअर। ओके, मालकी सरकारची असते, ओके, आणि किमती काय असतात ना ते सरकार ठरवतं, हे समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये। पॉईंट क्लिअर। हे काय तुम्हाला पडणार नाही, फक्त आपण सुरुवात कशाने करायची म्हणून हा पॉईंट आपण घेतलेला आहे। पॉईंट क्लिअर। चला पुढं बघा,
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणकोणते आहेत असा एखादा डिस्क्रिप्टिव्हला प्रश्न येऊ शकतो. इकॉनॉमिक्स अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल. इकॉनॉमिक्सचे प्रश्न असे वन लाईनर राज्यसेवेला खूप कमी येतात, असे मोठमोठे येतात. ब बरोबर, ब कड बरोबर, अ कड बरोबर, त्याच्यामध्ये हा एखादा प्रश्न येऊ शकतो. बघा भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य कसे आहेत बघा, दरडोई उत्पन्न आपलं कमी आहे. रिपीट, दरडोई उत्पन्न कमी आहे. मग इथं तुम्हाला विचारू शकतात बघा, पण 1950 ते 80च्या काळात या दरडोई उत्पन्नात वाढीचा दर फक्त 3.5% होता. तर दरडोई उत्पन्नाचा दर बघा, जीडीपी वाढीचा दर किती होता? 3.5%. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर किती होता? 1.3%. ह्या 1.3 दराला हिंदू वृद्धी दर म्हणून विचारले जातात. असले प्रश्न कंबाईनला पडतात, लक्षात ठेवायचं. म्हणजे हिंदू वृद्धी दर किती होता? तर 1.3, 1.5, 1.6, 1.8, तर 1.3 होता. पॉईंट क्लिअर? क्लिअर. चला, दुसऱ्या अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे बघा, कृषी क्षेत्राचा प्रभाव. आपल्या अर्थव्यवस्थेवर कृषी क्षेत्राचा जास्त प्रभाव आहे. पण क्लिअर? क्लिअर. आर्थिक क्षमता. आर्थिक क्षमता आता बघा, नोट्स काढताना काय करायचं असतं, जेवढा शॉर्टकट काढता येतील तेवढा काढायचा असतात. आता मी बाण केला म्हणजे जास्त आहे आणि बाण खाली केला म्हणजे कमी आहे, लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर? क्लिअर. बघा, आर्थिक क्षमता जास्त आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये. मग ही आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, आर्थिक क्षमता काढली कशी जाते, तर लॉरेंज वक्र नावाचा एक वक्र असतो, त्याच्यावरती गिनी गुणांक त्याच्यावरून आपल्याला समजतो आणि ती गिनी गुणांकानुसार आपल्याला आर्थिक क्षमता समजते. आता मित्रांनो, लॉरेंज वक्र वगैरे काय हे काय मी तुम्हाला सांगत बसत नाही, कारण आपण कंबाईनच्या जेव्हा आता आपला राज्यसेवेचा पेपर झाल्यानंतर इकॉनॉमिक्स आपण एक 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 चॅप्टर व्यवस्थित घेणार आहे. तुम्ही कनेक्टमध्ये राहा, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा. कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे फक्त व्हिडिओच्या म्हणतोय मी. ओके, पॉईंट क्लिअर? ओके. चला, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. पॉईंट क्लिअर? ओके. गरिबीचा दर जास्त आहे, बेरोजगारीचा दर जास्त आहे. भांडवल निर्मितीची दर कमी आहे. आता इकॉनॉमिक्सची एक मज्जा तुम्हाला सांगतो काय, इकॉनॉमिक्सची एक मज्जा सांगतो. इकॉनॉमिक्स शिकत असताना एक लक्षात ठेवायचं, चेन घेऊन शिकायचं. रिपीट, इकॉनॉमिक्स शिकत असताना काय करायचं, चेन घेऊन शिकायचं. चेन म्हणजे काय असते बघा, तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, मी काय सांगितलं, इकॉनॉमिक्स शिकत असताना चेन करून शिकायचं. चेन म्हणजे काय, असं वर्तुळ किंवा गोल किंवा साखळी असा अर्थ समजून घ्या. म्हणजे कसं करतोय बघा मी तुम्हाला, बघा इथे दिसते का बघा, ओके दिसते. बचत कमी, रिपीट, बचत कमी, गुंतवणूक कमी, गुंतवणूक कमी, भांडवल कमी, भांडवल कमी, उत्पादन कमी. असं चेन असं सर्कल शिकायचं, लक्षात ठेवायचं. सर्कल शिकायचं. बघा, बचत कमी, रिपीट, बचत कमी, गुंतवणूक कमी, गुंतवणूक कमी. तुमची काय गुंतवणूक कमी म्हटल्यानंतर काय मी सांगितलं, बचत, गुंतवणूक, इथं उत्पादन कमी, इथं भांडवल कमी, भांडवल कमी, भांडवल कमी, उत्पादन कमी. ओके, हे एकामेकामध्ये गुंतलेलं असतं, लक्षात ठेवायचं. मग भारतीय भांडवल कसं आहे, त्याच्यामध्ये बचत कमी आहे, गुंतवणूक कमी आहे. ओके, त्यामुळं भांडवल कमी आहे, त्यामुळे उत्पादन कमी आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की भारतीय भांडवल लाजर आहे, ते अंधारातनं प्रकाशात याला लाजते असं म्हटलं जातं. पॉईंट क्लिअर? क्लिअर. जिथं कन्सेप्ट छोटे आहे तिथे मी सांगण्याचा प्रयत्न करेन, पण जास्तीत जास्त आपल्याला सांगता येणार नाही मित्रांनो, कारण मला जास्त घ्यायचं आहे. माझ्यावर ते 50-60 पॉईंट तर तुमची इथं क्लिअर होऊन जातील. पॉईंट क्लिअर? ओके. चला, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्याचे 3 राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप कसं केलं जातं, तर लक्षात ठेवा, त्या मोजमापामध्ये फक्त घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. रिपीट, राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना फक्त घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. रिपीट, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना फक्त घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही. तुम्ही म्हणाल मग घटक उत्पन्न म्हणजे काय? बघा, जे काम करून मिळतं, रिपीट, जे काम करून मिळतं किंवा एखाद्या क्रियेमध्ये आपण गुंतलेलो असतो आणि तिथं काम करताना किंवा तिथं काम केल्यानंतर जे आपल्याला परतावा मिळतो त्या स्वरूपात मिळतं, ते असतं घटक उत्पन्न. आणि जे गैर घटक उत्पन्न म्हणजे जिथं जास्त काम करावं लागत नाही, ते आपल्याला इझिली मिळतं, ते असतं आपलं गैर घटक उत्पन्न. पॉईंट क्लिअर? मग गैर घटक उत्पन्न म्हणजे काय बघा, भेट असेल, देणगी असतील, कर असेल, दंड असेल, हे तुमचं गैर घटक उत्पन्न आहे. हे उत्पन्न मोजताना राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. समजते का? पॉईंट क्लिअर? ओके. त्यामुळे मोठी वाक्य जर दिली, रिपीट, मोठी प्रश्नामध्ये वाक्य दिली तर एक वाक्य छोटंसं असतं बघा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घटक उत्पन्न व गैर घटक उत्पन्न दोघांचा समावेश होतो. ही वाक्य जर कळलं तर लगेच क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला, ही वाक्य चूक आहे. पॉईंट क्लिअर? ओके. त्यामुळे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पॉईंट क्लिअर? ओके. चला पुढे. आता ह्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आहेत. ओके. कुठली पद्धत आहे? उत्पादन पद्धत, ही आहे उत्पन्न पद्धत आणि एक आहे खर्च पद्धत. बघा, उत्पादन पद्धतीला आपण म्हणतो मूल्यवर्धित पद्धत. आता मूल्यवर्धित वगैरे काय मित्रांनो, खूप सोप्या कन्सेप्ट आहेत. आता सध्याला हे घडीला या प्रश्नपत्रिकेमध्ये पडणार नाही, मी तुम्हाला आता सांगतो, कारण अनालिसिस असते, छोटे प्रश्न कंबाईनला पडतात, राज्यसेवेला पडत नाहीत. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, उत्पादन पद्धतीचा वापर कुठे केला जातो, म्हणजे कृषी आणि उद्योगात त्याचा वापर केला जातो. उत्पन्न पद्धतीचा वापर कुठे केला जातो? सेवा क्षेत्रामध्ये केला जातो. आणि खर्च पद्धतीचा वापर कुठे केला जातो? वस्तू आणि सेवा खरेदी करताना ह्या खर्च पद्धतीचा वापर केला जातो. पण क्लिअर?
हो का. आता ह्या प्रश्नावरती ना आयोगानं ह्या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला ह्याच कन्सेप्टवर. बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली? 4 ऑगस्ट 1949. त्याचे अध्यक्ष कोण होते? PV महालनोबिस, PC महालनोबिस अध्यक्ष होते. सदस्य कोण होते? गाडगीळ व VKRV राव हे त्यांचे सदस्य होते. अहवाल त्यांनी पहिला दिला 1951ला, दुसरा दिला 1954ला. बस त्यांनी शिफारस केली CSO ची स्थापना करा. मग CSO वगैरे काय आपण बघणार आहे पुढे. CSO आणि NSSO खूप सोप्या कन्सेप्ट आहेत मित्रांनो. ओके, त्यामुळे इकॉनॉमिक्सला अजिबात नावं ठेवायचं नाही. लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स माय फेवरेट सब्जेक्ट. तुम्ही जाऊन नावं ठेवताना इट्स हर्ट मी. ओके, त्यामुळे इकॉनॉमिक्सला नावे अजिबात ठेवायची नाहीत. पॉईंट क्लिअर? ओके, चला याच्यावरती प्रश्न कसा विचारला बघा. आतापर्यंत तुम्ही अनालिसिस केला असेल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे विचारला प्रश्न कसा बघा. इथं 4 ऑगस्ट आहे ना, तिथं 8 ऑगस्ट केले. ओके, इथे 1949 आले, इथे 1948 केले आणि अध्यक्ष सदस्य बदललेत. म्हणजे अध्यक्ष गाडगीळ यांना केलं आणि सदस्यामध्ये PC महालनोबिस यांना आणलं. पॉईंट क्लिअर? ओके, त्यामुळे इथं कन्फ्युज अजिबात व्हायचं नाही. एवढाच याच्यावरती प्रश्न विचारला जातो. चला पुढं. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या मित्रांनो इतक्या सोप्या कन्सेप्ट आहेत ना, तर तुम्हाला पटणार नाही. बघा आर्थिक वृद्धी म्हणजे काय बघा. आता मी डायरेक्ट सांगतो. बघा, आर्थिक वृद्धी एक संख्यात्मक संकल्पना आहे. रिपीट, आर्थिक वृद्धी काय? संख्यात्मक संकल्पना आहे. बघा, आता मी इथं तुम्हाला एक धावतो, पटकन धावतो. बघा, हे आहे आर्थिक वृद्धी. ओके, आणि आर्थिक विकास. ओके, आर्थिक वृद्धी म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये होणारी फक्त वाढ. एखाद्या पण अचानक वाढ झाली तर त्याला म्हणायचं राष्ट्रीय आर्थिक वृद्धी. ओके, एखाद्या उत्पन्नात किंवा आपण डायरेक्ट असं म्हणू राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अचानक वाढ होणे. रिपीट, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अचानक वाढ होणे त्याला म्हणायचं आर्थिक वृद्धी. पण त्यातला खूप महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे तर बघा, या वृद्धीमध्ये फक्त वाढ विचारात घेतली जाते. मग ओके, त्यामुळे ही काय आहे? फक्त वाढ म्हणजे ही आहे संख्यात्मक संकल्पना. ओके, त्यामुळे इथं फक्त वाढ विचारात घेतली जाते. त्यामुळे त्याला म्हटलं जातं एकांगी स्वरूप असते. एकांगी स्वरूप असतं, कारण एवढंच आहे त्याच्यात. आणि जेव्हा आर्थिक वृद्धी होते आणि आर्थिक वृद्धी बरोबर जनतेच्या कल्याणावर पण भर दिला जातो, त्याला म्हणायचं आर्थिक विकास. किती सोपा आहे बघा. म्हणजे आर्थिक वृद्धी तर झालीच पाहिजे, कारण आर्थिक विकासासाठी आर्थिक वृद्धी होणं आवश्यक आहे. रिपीट, आर्थिक विकासासाठी आर्थिक वृद्धी होणं पूर्वअट आहे असं जरी म्हटलं तरी अजिबात चुकीच होणार नाही. पॉईंट क्लिअर? म्हणजे तिथं मला सांगायचं काय बघा, आर्थिक वृद्धी आहे ती संख्यात्मक संकल्पना आहे, आर्थिक विकास आहे ती गुणात्मक संकल्पना आहे. पॉईंट क्लिअर? ओके, मग देशाच्या वस्तू व सेवांची एकूण उत्पादनात वाढ होणं म्हणजे फक्त आर्थिक वृद्धी आणि वाढीबरोबर देशाच्या संरचनेत आणि गुणात बदल होणे, सुधारणा होणे म्हणजे आर्थिक विकास. पॉईंट क्लिअर? म्हणजे इथं तुम्ही फक्त असं म्हणू शकता, वस्तू व सेवांच्या उत्पादनाला प्राधान्य दिलं जातं आणि इथं राष्ट्रीय उत्पन्नाला प्राधान्य दिलं जातं. लक्षात ठेवा. पॉईंट क्लिअर? ओके, तुम्ही कन्फ्युज होऊ नका बरं का. छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की आता मग अशी म्हणला राष्ट्रीय उत्पन्नात अचानक वाढवणे. बघा, मी काय म्हणतोय, राष्ट्रीय उत्पन्नात अचानक वाढवणे म्हणजे आर्थिक वृद्धी, पण राष्ट्रीय उत्पन्नात वाढीबरोबर इतर संरचनेमध्ये बदल होणं, लोकांच्या विकासाकडे लक्ष देणं ती म्हणजे आर्थिक विकास. पॉईंट क्लिअर? चला पुढं. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. बघा, विकासाचे आर्थिक निर्देशक कोणते आणि विकासाचे सामाजिक निर्देश कोणते? प्रश्न कसा पडतो बघा. या सामाजिक निर्देशकातला एक घटक यामध्ये साप घातला जातो किंवा आर्थिक ह्याच्यामधला एक घटक ह्याच्यामध्ये घातला जातो. बघा, विकासाचे आर्थिक घटक कोणते निर्देशक? राष्ट्रीय उत्पाद व उत्पन्न, दरडोई उत्पन्न व संपत्तीची विषमता आणि दारिद्र्याचा स्तर. आणि विकासाचे सामाजिक निर्देशक कुठले आहेत? ते आहे शिक्षणविषयक, आरोग्यविषयक, लोकसंख्या वाढीचा दर, लिंगविषयक विकास निर्देशांक. ओके, हे काय मी खोडतो बाबा. चला, तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा, विकासाचे आर्थिक निर्देशक. ओके, बघा आर्थिक निर्देशक. आता तुम्ही म्हणाल सर लक्षात राहणार, एकदम सोपा आहे. डोंट वरी, एकदम आपण सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. काही गडबड नाही, मला पण नाही, तुम्हाला काय का बघा बाबा. बघा, विकासाचे आर्थिक निर्देशक. बघा, आर्थिक म्हणजे इथं शब्द आर्थिक आला म्हणजे इथं काहीतरी पैशाशी निगडीत आहे, उत्पन्नाशी निगडीत आहे. बघा, राष्ट्रीय उत्पादन कशात मोजलं जातं? पैशात. दरडोई उत्पन्न कशात मोजलं जातं? पैशात. उत्पन्न संपत्ती विषमता कशात मोजली जाते? पैशात. दारिद्र्याचा स्तर कसा निश्चित केला जातो? पैशाने. झालं. तुम्हाला शिक्षण असं नाही घ्यायचं, मी लक्षात ठेवायचं ट्रिक सांगितलं तुम्हाला, लक्षात ठेवा. मग इथं कन्फ्यूज फक्त एवढाच केला जातो, हा दारिद्र्याचा स्तर आहे ना आपल्याला सामाजिक निर्देशक वाटतो, पण आजची बात नाही. रिपीट, हा दारिद्र्याचा स्तर आहे ना आपल्याला सामाजिक निर्देशक वाटतो, पण ऍक्च्युली तो नाहीये. पण कळते का? ओके, त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. पण क्लिअर? चला पुढं. उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडण्यासारखा आयोगाचा आवडता महत्वाचा घटक तो म्हणजे मानव विकास निर्देशांक. बघा, मानव विकास निर्देशांक काय झालं? UNDPने सुरुवात केली 1990ला.
प्रेरणावती महबूब उल्लक व अमर्त्य सेन यांची. ओके, महबूब उल्लक यांना मानव विकास निर्देशांचे जनक म्हणतात. महबूब उल्लक होते पाकिस्तानचे, लक्षात ठेवा. अमर्त्य सेन आहेत आपल्या भारताचे. ओके, UNDPने पहिल्यांदा सुरुवात केली 1990ला. मानव विकास निर्देशांकाचे जनक जर कोण म्हटलं तर लक्षात ठेवायचं महबूब उल्लक आहेत, अमर्त्य सेन नाहीत. लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर. बघा, याचे मानव विकास निर्देशांक काढताना कसा काढला जातो तर त्याच्यामध्ये असतात 3 आयाम व 4 निर्देशक असतात. 4 निर्देशक. तुम्ही म्हणाल आयाम निर्देशक कळेल ना. अरे नाही, टेन्शन घ्यायचं बाबा. आयाम निर्देशक म्हणजे आपण करतो की नाही बघा, ही मोठी मुले. ओके, मग पुढे याचं कंसात 18 वर्षावरील, 22 वर्षावरील असं आपण लिहितो. मग ह्याला म्हणायचं आयाम आणि याला जी उप आहे मधलं त्याला म्हणायचं निर्देशक. बस एवढं जर कळलं तर बस आहे. की आयाम म्हणजे काय, निर्देशक म्हणजे काय तुम्हाला विचारणार नाही. फक्त आयाम कोणते विचारलं जातं. बघा, आयाम कोणते? दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञानप्राप्ती आणि चांगले जीवनमान. ज्ञानप्राप्ती म्हणजे काय? अपेक्षित शालेय वर्ष आणि 25 वर्षापेक्षा अधिक वय असणारे सरासरी शालेय वर्ष. ओके, फक्त तुम्ही 3 लक्षात ठेवा. बघा, दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञानप्राप्ती, चांगले जीवनमान. पॉईंट क्लिअर. आणि बघा, या 3 आयामाचा उपयोग करून भूमितीय सरासरी म्हणजे भूमितीय मध्य काढून मानव विकास निर्देशांक काढला जातो. लक्षात ठेवा. ही भूमितीय मध्य, गणितीय मध्य, सरासरी मध्य असा प्रश्न कंबाईनला विचारला जातो आणि विचारलेला आहे. आय थिंक विचारलेला आहे. ओके. त्यामुळे इथं गडबड करायची नाही. रिपीट. दुसरा नंबर, मानव विकास निर्देशांक 0 ते 1 च्या दरम्यान काढला जातो. 0 ते 1 च्या दरम्यान. आणि मानव विकास निर्देशांक जेवढा एककडे झुकेल तेवढा मानव विकास झालेला आहे म्हटलं जातं. रिपीट. मानव विकास निर्देशांक जेव्हा 1च्या बाजून जास्त झुकेल, ओके, त्यावेळेस म्हणायचा विकास झालाय आणि 0च्या बाजूने झुकेल त्यावेळेस म्हणायचा विकास कमी झालेला आहे. पॉईंट क्लिअर. ओके. रिपीट. ह्याच्यावरती प्रश्न कसा पडतो? मानव विकास निर्देशांक जनक कोण? इथंच रिव्हिजन करायची. महबूब उल्लक. रिपीट. आयाम कोणते? दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञानप्राप्ती, चांगले जीवनमान. ओके, तो कसा काढला जातो? भूमितीमध्येनुसार. तो कुठल्या निर्देशकाच्यात म्हणजे कोणत्या संख्येमध्ये काढला जातो? 0 ते 1च्या दरम्यान. 1कडे गेल्यानंतर कसा होतो? तो चांगला आहे म्हटलं जातं. 0 जवळ असला कसा म्हटलं जातं? तो वाईट आहे असं म्हटलं जातं. पॉईंट क्लिअर. चला पुढे. हा एक आयोगाचा आवडता प्रश्न आहे. लैंगिक असमानता निर्देशांक. बघा, लैंगिक असमानता निर्देशांक कधी काढायला सुरुवात आली? 2010ला. बघा, जागा कोणाची घेतली बघा, तर हिने काय केलं? लिंग आधारित विकास निर्देशांक. बघा, लिंग आधारित विकास निर्देशांक आणि लिंग सबलीकरण विकास निर्देशांक. ओके, सबलीकरण विकास निर्देशांक. इथे मी परिणाम लिहिले. इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. ह्या दोघांचे एकत्रित करून लैंगिक असमानता निर्देशांक जाहीर केला जातो. लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर. ओके, आता इथं बघा 3 आयाम आहेत आणि इथं 5 निर्देशक आहेत. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. रिपीट. कन्फ्यूज व्हायचं नाही. मानव विकास निर्देशांक 3 आयाम आहेत, तिथे 4 निर्देशक आहेत. इथं निर्देशकामध्ये पण गंडवलेलं आहे बऱ्याच वेळा. लक्षात ठेवायचं. ओके, आणि लैंगिक असमानता निर्देशांकमध्ये किती आहेत? 3 आयाम आहेत आणि 5 निर्देशक आहेत. पॉईंट क्लिअर. बघा, आयाम कुठले आहेत? जनन आरोग्य, ओके, सबलीकरण आणि श्रम बाजार. ओके, जनन आरोग्यामध्ये काय येतं? माता मृत्यूता गुणोत्तर, किशोरवयीन जन्मदर. आणि सबलीकरण म्हणजे काय? सबलीकरण, महिला सबल झाल्या. कसं आणि सबल होऊन काय केलं? संसदीय जागामध्ये हिस्सा काबीज केला किंवा शैक्षणिक स्तर किमान माध्यमिक शिक्षण घेतलेलं त्याने असावं असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं. पण क्लिअर. ओके, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जनन आरोग्य, सबलीकरण, श्रम बाजार असा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे. रिपीट. ओके, चला. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. मग आता ही बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काय हो? तर बघा, ह्यानं काय केलं? HPI जागा घेतली. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा कोणी घेतली? MPIनं. ओके, मग MPIनं का घेतली? का काढायची गरज पडली? तर HPI मध्ये असं वाटलं की अजून काय काय घटक आहेत जे महत्वाचे ते त्याच्यामध्ये ऍड करायचं राहून गेले. ओके, त्यामुळे MPI काढला. ओके, हा 1997 पासून काढत होती HPI. मग 2010ला HPIची जागा घेतली MPIनं. पॉईंट क्लिअर. ओके, ह्याच्यामध्ये आहे 3 आयाम आहेत आणि 10 निर्देशक आहेत. ओके, आयाम कुठले आहेत बघा? आरोग्य आहे, शिक्षण आहे, जीवनशैली दर्जा आहे. आणि निर्देशक कोणते आहेत बघा? निर्देशक 10 आहेत बघा मित्रांनो, वाचून घ्या. त्याच्यामध्ये वीज आहे, जमिनीचं आहे, म्हणजे पेयजल वगैरे काय काय आहे ते तुम्ही वाचून घ्या. ओके, त्यामुळे इथं राहून गेलेलं आहे माझं. ओके, चला पुढे. चला, MDGS आणि SDGS. आतापर्यंतचा MPSCचा कोणताही तुम्ही पेपर काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसणार. आणि उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बाकी कोणत्या प्रश्नाची नाही, पण या प्रश्नाची मी गॅरंटी नक्की देऊ शकतो. याच्यावरती प्रश्न असतोच, कारण याच्याशिवाय आयोग प्रश्नपत्रिकेला कम्प्लीटच करता येत नाही बाबा. मी लई वेळा बघितलं. तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका काढा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसणारच. पहिल्यांदा समजून घ्या. एकदम स्पीडमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. आय थिंक तुम्ही इथं बसलेला असाल, ऐकत असाल, मला समजतंय. ओके, MDGS आणि SDGS ही 2 बोटं दिसतात का माझी? दिसतात का? हां, का बाहेर निघते बोट बघा. हां, ही MDGS आहे, ही SDGS आहे. बघा, MDGS म्हणजे काय सांगितलं? असं सांगितलं की हे फक्त विकसनशील देशांना लागू आहेत असं त्याच्यावर तक्रार केली जाते. ओके, किंवा ह्याच्यामध्ये अजून काय घटक कमी आहेत अशी तक्रार केली. त्यामुळे SDGS काढायला सुरुवात केली. मग SDGS काय आहे? तर SDGS सगळ्याच देशांना लागू आहे. असं म्हटलं जातं की हे फक्त विकसनशील देशांना लागू, हे सगळ्या देशांना लागू. पॉईंट क्लिअर. ओके,
तर MDGS मध्ये बघा किती ध्येय होती, 8 ध्येय, 18 निर्देशक, 48 लक्ष. हे पडला तर वन लाईनरला कंबाईनला पडतो. आपल्याला राज्यसेवेला काय पडतं बघा, MDGS मधले कोणकोणते घटक MDGS मध्ये येतात, कोणकोणते घटक MDGS मध्ये येतात, आणि त्यातला एक घटक असा असतो की जे तुझ्याशी संबंधित नसतो. रिपीट, अशातला एक घटक असा असतो जे त्याच्याशी संबंधित नसतो. पॉईंट क्लिअर? ओके, तो तुम्हाला ओळखायचा आहे, बस विषय संपला, प्रश्न सॉल्व. ओके, चला MDGS मध्ये घटक कोणकोणते आहेत बघा. आता मी इथं माझी ट्रिक होती त्यामुळे मी माझी ट्रिक इथं मी खुडलेली आहे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणाल की मास्तर आगाव झाला. ओके, फुकटचा माझ्या चारित्र्यावर संशय. ओके, चला मी कसं लिहिले बघा, इथं डीएमसी लिहिले, HIV चे डॉक्टर आहेत. रिपीट, DMC लिहिले, HIV चे डॉक्टर आहेत. बघा आता काय करतो मी, डी म्हणजे होते डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकासासाठी जागतिक भागीदारी. एम म्हणजे होते माता आरोग्य. एम म्हणजे काय होते, माता आरोग्य. लक्षात ठेवा, इथं आहे माता आरोग्य. DMC, सी म्हणजे होते चाइल्ड म्हणजे मुलं, बारकी मुलं म्हणजे काय, बालमृत्यू कमी करणे. एल म्हणजे काय होते, इथं यल अगोदर. ई म्हणजे काय होतं, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, पर्यावरण शाश्वतता. दुसरी म्हणजे काय होतं, एज्युकेशन म्हणजे काय होतं, एज्युकेशन कुठे गेलं, एज्युकेशन म्हणजे शिक्षणच होते. शिक्षण बघा, प्राथमिक शिक्षण. ओके, प्राथमिक शिक्षण. HIV म्हणजे HIVशी सामना करणे. पॉईंट क्लिअर? ओके, आता इथं येल काय सापडे ना, बघा कुठला येल तिथं वर झालं. तुम्हाला एवढं जर आठवलं DMC लिहिले, HIV चे डॉक्टर, तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पॉईंट क्लिअर? ओके, चला पुढं. ही झालं MDGS मधले घटक. ओके, आता SDGS मधले घटक बघा. SDGS मधले घटक येत आहेत. ओके, ही ट्रिक मला तुम्हाला दाखवायसारखी नव्हती, त्यामुळे मी इथं खोडलेलं आहे. ओके, तुमच्यामुळे माझ्या वहीतला सगळा काला झाला बाबा. चला आता इथले घटक कुठले आहेत बघा. एक आहे दारिद्र्य, दुसरा आहे भूक, तिसरा आहे चांगलं आरोग्य, चौथा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पाचवा आहे लैंगिक समानता, नंतर स्वच्छ पाणी, परवडण्याजोगी ऊर्जा, चांगली आर्थिक वाढ, उद्योगोपाय संरचना, विषमता कमी करणे, शाश्वत शहरी व समुदाय, जबाबदारी उपभोग, हवामान कृती, पर्यावरण जीवन, जमिनीवरील जीवन, शांतता व व्यापक मजबूत संस्था आणि लक्ष्यपूर्ती भागीदारी. आता बघा हे सगळं सोपं आहे, त्यामुळे एकदा रिपीट वाचून घ्या. हे जे ट्रिक्स मी काय सांगत बसत नाही बाबा. बघा इथं एवढं नंबर सांगतो मी तुम्हाला, 13 नंबरला आहे ना हवामान कृती आहे. मग आपण असं म्हणतो ना, तेरी हवा आहे बाई, तेरी हवा. ओके, 14 नंबरला पाणी. बघा म्हणजे काय तर हवा पाणी जमीन. रिपीट, हवा पाणी जमीन. बघा आपल्या माणसाला काय लागतो जगायला, ती आरोग्य शिक्षण, ती गरजा विसरायच्या. इथं नवीन क्रम लक्षात ठेवायचा, हवा पाणी जमीन. मग 3 गोष्टी मिळाल्या मग मी कसा होतो, शांत होतो. म्हणून इथं शांतता. मग शांतता मिळाली म्हणजेच मला काय झालं, माझी लक्ष्यपूर्ती प्राप्त झाली. ओके, म्हणजे हे 5 लक्षात ठेवा. पॉईंट क्लिअर? ओके. आय थिंक या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. ओके, चला पुढं. दारिद्र्य. बघा दारिद्र्य एकदम सोपी कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये काहीच अवघड नाही, त्यामुळे नीट लक्ष देऊ नका. बघा दारिद्र्य आहे, संकल्पना आहे सापेक्ष. रिपीट, संकल्पना आहे सापेक्ष. ओके, आणि संकल्पना सापेक्ष आहे. ओके, चला. सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. आता कन्सेप्ट मी एकदम सोप्या भाषेत सांगतो बघा. पहिल्यांदा इथं लक्षात ठेवायसाठी, सापेक्ष दारिद्र्य आहे ना, तिथं दोन तुलना केली जातात. लक्षात ठेवायचं, तुलना कशाची तर आहे सोबत, एवढं लक्षात ठेवा. मग काय, 2 देशातील संपत्ती असेल, त्याचं उत्पन्न असेल किंवा उपभोगाची तुलना असेल. कळलं, 2 देशातील लक्षात ठेवा. काय, ओके, ते असते सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, न्यूनतम उपभोगाची तुलना. ओके, न्यूनतम उपभोग जिथं असते तिथे असते निरपेक्ष दारिद्र्य. पॉईंट क्लिअर? तुम्ही म्हणाल नाही समजलं, टेन्शन घेऊ नका. आपले फास्ट रिव्हिजन चालू आहे. कंबाईनच्या वेळा आपण एक पॉईंट एकदम व्यवस्थित घेणार आहोत. पॉईंट क्लिअर? ओके. आता URP, MRP आणि MMRP ह्या कन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत. बघा URP म्हणजे काय होतं, युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ही इंग्लिशला घाबरायचं नाही, अजिबात इंग्लिशला घाबरायचं नाही. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, माणूस आपण जेवण करतो, खातो पितो राहतो, बरोबर. बघा इथं काय केलं जातं, 30 दिवस. इथं काय केलं जातं, 30 दिवस. ओके, इथं 30 दिवसाबरोबर वर्षभर, 30 दिवस वर्ष, आणि इथं काय केलं जातं, आठवडा. बस एवढंच आहे. म्हणजे आठवडा, महिना आणि वर्ष. रिपीट, आठवडा, महिना आणि वर्ष. मी कसं कन्सेप्ट लक्षात ठेवते बघा. काय, URP मध्ये फक्त महिना, MRP मध्ये महिना आणि वर्ष, आणि MMRP म्हणजे महिना, वर्ष
आणि आठवडा तिन्हीच्या गोष्टीचा विचार केला जातो. मग URP काढताना कसा केला जातो तर तुम्हाला काय केलं जातं सर्व उपभोग वस्तूंच्या 30 दिवसांचा रिकॉल पिरियड काढला जातो. 30 दिवसात तुम्ही काय काय म्हणजे काय काय लागल्या वस्तू वगैरे ते विचारात घेतल्या जातात URP पद्धतीमध्ये. MRP पद्धतीमध्ये काय 30 दिवसात तुम्हाला लागणाऱ्या दिवसाचं तुमचं काय लागतं ते तर विचारात घेतलं जातं, पण वर्षभरात इतर 5 गोष्टी लागतात त्या विचारात घेतल्या जातात. मग 5 गोष्टी कुठल्या? आरोग्य, शिक्षण, कपडे, चपला, टिकाऊ वस्तू. मग तुम्ही म्हणणार सर लक्षात राहणार आपण म्हणायचं जो प्यार में डुबा होता है उसे आशिक कहते हैं. मग आशिक लक्षात ठेवा आशिक. मग ओके आ म्हणजे काय आरोग्य, शी म्हणजे शिक्षण, क म्हणजे कपडे, चपला म्हणजे आशिकच्या चपला. आशिकच्या चपला कशा आहेत? टिकाऊ. बास. म्हणजे वर्षभर 5 वस्तू कुठल्या? आशिक, आरोग्य, शिक्षण, कपडे आणि चपला म्हणजे चप्पल आणि टिकाऊ वस्तू. पॉईंट क्लिअर. ओके ओके ओके. आता बघा MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ओके मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ओके ओके. मग इथं बघा वर आपण घेतलं 30 दिवसाचं काय उपभोग्य वस्तू म्हणजे काय लागतं? इंधन लागतं, भाडे लागतं, कर लागतं, काय असेल ते उपभोग. 7 दिवस पुन्हा इथं वर्षाचा विचार घेतला. मला श्वास घेऊ द्या, मला श्वास घेऊ द्या, नाहीतर मी अनंतात विलीन होईन बाबा. पेपर आहे माझा. चला 30 दिवसात काय उपभोग्य वस्तू, 365 दिवसात काय आशिकच्या चपला. आता आशिकच्या चपला एक भानगड काय म्हणणार इथे लक्षात ठेवायला सांगितले. ओके. आणि 7 दिवसात काय? 7 दिवसात तुम्ही काय काय खाता? नॉनव्हेज खाता का? खाता. मग अंडी घ्या, मांस घ्या, फळे घ्या. म्हणजे बघा जे शाकाहारी आहेत त्यांची अंडी आणि मांस आणि सॉरी जे मांसाहारी आहेत त्यांचे अंडी, मांस आणि जे शाकाहारी आहेत त्यांचे दूध आणि फळे. झालं 7 दिवसात. पॉईंट क्लिअर. एवढी सोपी कन्सेप्ट आहे. ओके. मग आता URP पद्धत, MRP पद्धत, MMRP पद्धत ह्या कुणी वापरल्या, कशा वापरल्या, दारिद्र्य मोजताना ते आपण पुढे बघणार आहोत. चला पुढे चला. तर महत्त्वाच्या गोष्टी बघा. आता ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो ते मी घेतो बाबा, बाकीले लांबड लावत बसत नाही. माझं तोंड दुखायला लागलं, कोण येणार आहे? चला सुरेश तेंडुलकर. बघा सुरेश तेंडुलकर समिती आहे 2005ची. ओके. त्याने अहवाल केला सादर 2009ला. ओके. मग त्याने काय केलं बघा आता मी पहिल्यांदा आलं कार्यगट आहे, लकडवाला आहे वगैरे वगैरे तुम्हाला सगळं वाचलं असेल तुम्ही, मी ते रिपीट घेत बसत नाही. ओके. मी फक्त जे महत्वाचं आहे ते घेतोय. ओके. सुरेश तेंडुलकर काय म्हणले की दारिद्र्य मोजताना कॅलरी निकष तुम्ही सोडून द्या. ओके. कॅलरी निकष तुम्ही सोडून द्या. ओके. आणि त्याने काय केलं बघा दारिद्र्याची जी टोपली होती त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण. बघा मी काय म्हणतोय दारिद्र्याची जी टोपली होती त्याच्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण ह्या गोष्टी त्यांनी ऍड केल्या. कशामध्ये? दारिद्र्याच्या टोपलीमध्ये. पॉईंट क्लिअर. ओके. आणि त्यांनी काय केलं दारिद्र्य मोजताना MRP पद्धत वापरली. MRP पद्धत वापरली. कुणी? सुरेश तेंडुलकर. मी नवीन होतो ना तेव्हा मला सुरेश तेंडुलकर मला सचिन तेंडुलकरच वाटायचं बाबा. जाऊ द्या सोडा. तर बघा सुरेश तेंडुलकर समिती आल्यानंतर तुमच्या गोष्टी 3 लक्षात आल्या पाहिजे. 3 बघा. एक म्हणजे सुरेश तेंडुलकर समिती 2005ची आहे. 2 म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीने कॅलरी निकष सोडून देण्यावर भर सांगितला. तिसरं म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीने तुमचं काय ते MRP पद्धत वापरली. दारिद्र्य मोजताना कुठली पद्धत वापरली? MRP पद्धत वापरली. आणि चौथा म्हणजे सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्याच्या टोपलीमध्ये आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टीचा म्हणजे ऍड केल्या. 2 गोष्टी ऍड केल्या. पॉईंट क्लिअर. सुरेश तेंडुलकर समिती लक्षात ठेवा. ओके ओके. तुम्ही म्हणाल सर MRP लक्षात राहणार हो. तर मला माहित आता क्रिकेट माझा आवडता म्हणजे खेळ आहे. ओके. आता जे मुलांना माहिती असेल सगळं बघा. सुरेश तेंडुलकर तुम्ही सचिन तेंडुलकर जर लक्षात ठेवलं तर चालेल. सचिन तेंडुलकरची बॅट कोणती होती? बॅट MRF. त्या काळातला लक्षात ठेवा. MRF बॅट होती सचिन तेंडुलकरची. त्यामुळे MRF वरून तुम्ही MRP लक्षात ठेवू शकता. पॉईंट क्लिअर. ओके. मग सुरेश तेंडुलकरने काय केलं आता इथे मी जास्त गडबड करत नाही बरं का. ही कन्सेप्ट निवांत होत्या काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही पण हळूच पळून जाऊ नका ना. मी तर सांगत बसेन कोणाला सांगत बसू मी. ओके ओके. चला बघा सुरेश तेंडुलकर समितीने 2004-05ला पण दारिद्र्य मोजलं, 2009-10ला पण मोजलं, 2011-12ला पण मोजलं. हा प्रश्न ज्यावेळेस कंबाईनला विचारला जातो त्यावेळेस असा विचारला जातो 2009-10चं दारिद्र्य एकूण किती होतं? तर 29.8 होतं. हा प्रश्न किती वेळा विचारला तुम्ही बघा. 2011-12चं किती होतं? तर 21.9 होतं. आणि 2004-05चं किती होतं? तर 37.2 होतं. त्यामुळे ह्या 3 सणावर तुमच्या लक्षातच राहिल्या पाहिजेत. लक्षात ठेवायचं. ह्याला नो ऑप्शन. याला म्हणजे ऑप्शनच नाही, पर्यायच नाही. लक्षात ठेवायचं. ओके ओके ओके. आता मी काय करतोय बघा. आता इथे खर्च. ओके. इथं रुपये राहिलं. आता खर्च बघा. हा ग्रामीण खर्च आहे, शहरी खर्च आहे, हे दारिद्र्य आहे, हे ग्रामीण दारिद्र्य आहे, हे शहरी दारिद्र्य आहे आणि हे एकूण दारिद्र्य आहे. पण क्लिअर. त्यामुळे 4 आठवडं अजिबात दुर्लक्ष करू नका. ओके ओके. बघा आता तुम्हाला ही गोष्ट कॉमन सेन्सनं समजली पाहिजे बरं का. आता शहर आहे, शहर. ओके. मला सांगा शहर आहे. ओके. आणि हे गाव आहे म्हणजे आपलं शहर आणि काय म्हणतो त्याला ग्रामीण भाग. ओके. ग्रामीण भाग. मला सांगा खर्च कुठे जास्त असणार? खर्च कायम शहरात जास्त आणि ग्रामीणमध्ये कमी. ओके. आणि दारिद्र्य कायम ग्रामीणमध्ये जास्त
आणि शहरामध्ये कमी, ही सगळीकडे लागू पडते, लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर? क्लिअर. मी काय म्हणलं, रिपीट, खर्च आहे ना, खर्च तो शहरात जास्त आणि ग्रामीण भागात कमी, आणि दारिद्र्य ना, दारिद्र्य ते ग्रामीण भागात जास्त. हे तर दारिद्र्य लिहितो नाही तर म्हणशील बाण कशाला केली ती, तुमचं डोकं म्हणजे ही दारिद्र्य आणि ही खर्च. ओके ओके. खर्च काय शहरात जास्त आणि ग्रामीण भागात कमी, दारिद्र्य काय ग्रामीण भागात जास्त आणि शहरात कमी. एवढं जर कळलं तर तुम्हाला पटापटा समजायला चालू होईल. बघा, खर्च आहे ते ग्रामीण भागात आहे 446 रुपये. आता पॉईंट 6 आहे ना, ते पॉईंट समथिंग म्हणायचं, पॉईंट समथिंग. ॲक्टिव्ह डिक हाय अशा सणावाला पाठ करत बसू नका आकडं, पॉईंट समथिंग म्हणायचं. 446 पॉईंट समथिंग. आणि शहरी खर्च किती आहे 578 पॉईंट समथिंग. ओके ओके. तर म्हणाल की तुम्ही माझं सर लक्षात राहणार, तर लक्षात ठेवायचं कसं, लक्षात ठेवा, ट्रिक ले बारकी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे उगाच कन्फ्यूज होऊ नका, एकदम बारकी केलेलं आहे. बघा इथं हे कधीचा आहे हो खर्च, 2004-5चा खर्च आहे. कधीचा खर्च आहे 2004-5चा. ओके. तर 2004 आहे ना, 4, तर लक्षात ठेवायचं हा पहिला 4ला धरून काहीतरी बाबा ग्रामीण खर्च आहे. मग 4 आहे ना तर 446 आहे, आणि 5 आहे ना 5 तो शहरीचा 5 वरनं काहीतरी आहे. एवढं जर कळलं तर तुम्ही ऑप्शनकडे बघायचं. पण कळला? कळला. तर पुढे बघा, इथं 4 आहे ना, तर ग्रामीण दारिद्र्य बघा 41.8 आहे, म्हणजे 4 वरनं ग्रामीण दारिद्र्य आहे. म्हणजे खर्च पण बघा तुमचा ग्रामीण खर्च 4 वर नाही आणि ग्रामीण दारिद्र्य पण 4 वर नाही. पण क्लिअर? क्लिअर. आणि शहरी दारिद्र्य बघा, शहरी दारिद्र्य 5 वर नाही आणि शहरी दारिद्र्याच्या मध्ये पण 5 आहे कुठेतरी, 5 म्हणजे 25 असेल पण इथं 5 आहे, लक्षात ठेवायचं. पॉईंट क्लिअर? क्लिअर. आणि जर सारखं वारंवार जर तुम्ही वाचलं असेल तर आता बघा आमचं ती पाठ झाली, आता ती 41.25.7 ही पाठच होऊन गेले, पण तुमच्यासाठी लक्षात ठेवायला सांगायला लागलो मी. ओके ओके. आणि एकूण दारिद्र्य मित्रांनो ह्याला तर पाठच करा बाबा. 37.2, 29.8, 21.9. रिपीट. 37.2, 29.8, 21.9. रिपीट. 37.2, 29.8, 21.9. ओके. 4, 5चा, 9, 10चा आणि 11, 12चा. ओके. तर तुम्ही म्हणाल की सर कन्फ्यूज व्हायला लागलो, खूप कन्फ्यूज झालो. अजिबात कन्फ्यूज होऊ नका, एक पॉईंट आपण घेऊ. बघा 2004-5चा एकूण दारिद्र्य 37.2 आहे, 37.2 आहे. ओके. तुम्ही असं लक्षात ठेवा. ओके. एकूण 2009चं बघा, मी आता काय करतो बघा, 2009चं एकूण दारिद्र्य किती आहे मित्रांनो, 29.8 आहे, बरोबर का, 29.8 आहे. म्हणजे मी आता काय करतो बघा, 2009 म्हणले ना, त्यात 0 बाहेर काढून टाका, राहते काय बघा 29 राहते, म्हणजे 29 पॉईंट समथिंग आहे. समजते का, म्हणजे 29 पॉईंट समथिंग आहे 2009चा. बघा ही 2009 आहे आणि ती 29.8 आहे. पॉईंट क्लिअर? ओके. 2011चा खर्च किती आहे बघा, 2011चा किती आहे 21.9 आहे. मग मी तर काय केलं बघा, दिसते का बाबा, नाही तर बघा, नाही तर हां 2009चा किती मी सांगितलं, ही 2 शून्य काढून टाका, राहिले 29 पॉईंट समथिंग, म्हणजे 29.8 घेऊ. समथिंग म्हणायचं बरं का, 0.8 असं म्हणत बसलं तर डोकं हँग होऊन जाईल. आणि डोकं हँग झालं की ती वाट बघा, अभ्यास करून करून पाठ करून करून रट्टा मारून मारून मरून जाशीला. समजते का, तसं नाही लक्षात ठेवायचं, नाही तर डोकं एकदम हँग होईल आणि मरून जाशीला. मग ती पुन्हा मग तो आमोशा पौर्णिमेला तुमची वही पडपड पडपड करायला लागल्यावर घरातली म्हणतील आली वाटतं पोरगी आपल्या अभ्यासाला. ओके. म्हणजे पोरगी घरात म्हणजे पोरगी भूत झाली पण एमपीएस नाही सोडली. ओके. ह्याला म्हणायची जिद्द. चला 2009 बघा, मी काय केलं 2 शून्य काढले इथं आणि म्हणजे इथे 29.8 मिळालं. आता 2011 मग ह्यातले पण 2 काढून टाका ना, मग मला काय मिळालं 21 मिळालं, मग 21.9. असं केलं तर तुमचे पॉईंट लक्षात राहणार आहे. बघा ह्याच्यापेक्षा सोपे ट्रिक मित्रांनो असू शकत नाही. ओके ओके. चला हां, आता ग्रामीण दारिद्र्य बघा, ही ग्रामीण बघितलं 2009चं बघा 673 रुपये खर्च, 860 रुपये शहरी खर्च. 211चं बघा 816 1000, ही तर पाठच होऊन गेलं पाहिजे 816 1000. बघा इथं बघा, इथं पण 25.7 आहे, इथं पण 25.7 आहे, म्हणजे तुलना करायचं 25.7 13.7, 25.7 13.7. ओके ओके. पॉईंट क्लिअर? बघा मी सुरेश तेंडुलकर एवढं जीव तोडून का सांगितलं तुम्हाला, कारण ह्याच्यावरती प्रश्न आयोग बऱ्याच वेळा विचारतं, त्यामुळे इथं कन्सेप्ट मी क्लिअर करत बसलो. ओके ओके. रंगराजन समिती बघा, 3च पॉईंट लक्षात ठेवा. रंगराजन समितीने काय केलं बघा, रंगराजन समितीने काय केलं, आता कुठल्या पद्धतीचं त्या केला काय घेतलं मी लई डीपमध्ये सांगत नाही, फक्त एवढं सांगतो. संघराज्य पद्धत आपलं रंगराजन पद्धतीमध्ये काय केलं, रंगराजन यांनी काय कुठली पद्धत स्वीकारली, MMRP स्वीकारली. कुठली स्वीकारली, MMRP. तुम्ही म्हणाल MRP तेंडुलकरनी स्वीकारली, MMRP रंगराजननी स्वीकारली, मग URP कोणी स्वीकारली, ती URP स्वीकारली पाठीमागे लकडवालाने. ओके. आता इथं लकडवाला ओके, इथं लकडवाला आहे. ओके. त्यामुळे ह्याच्यावरती बऱ्याच वेळा विचारलं नाही, त्यामुळे मी घेतलेलं नाही, त्यामुळं आपल्याला रिव्हिजन फास्ट करायचे त्यासाठी. बघा रंगराजन समितीचं पॉईंट लक्षात ठेवा, काय पॉईंट फक्त रंगराजन समितीने ग्रामीण खर्च जे सांगितला ती 21.55 रुपये सांगितला आणि ग्रामीण निकष सांगितलं बघा, ग्रामीण निकष 21.55 उपभोग आणि शहरी 20.90. ओके ओके. 2011 त्यांची रंगराजन समिती कितीची आहे बघा, 2011ची आहे बरं का. आणि त्यांनी काय केलं, ग्रामीण दारिद्र्य जे आहे काय म्हणतं, ग्रामीण दारिद्र्य 30.9 सांगितलं आणि शहरी दारिद्र्य ते 264 सांगितलं
आणि एकूण दारिद्र्य सांगितले 29.5. तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. ही 29.8 आहे कोणाचं, तेंडुलकर समितीचं, आणि त्याच्यातनं 3च वजा केले, 29.5 आहे रंगराजन समितीचं. पॉईंट क्लिअर. ओके. तुम्ही म्हणाल की सर ही दारिद्र्य ग्रामीणचं लक्षात राही ना हो, तर बघा मी म्हणणार ना क्रिकेट आवडते बाबा आपल्याला. जर मुलं माझा व्हिडिओ बघत असतील कुठलं, तर त्यांना कळेल की रोहित शर्माचा कसोटीतला जो बेस्ट आहे तो आहे 309 आणि वनडेतला बेस्ट आहे तो 264. बघा मुलांना पटकन लक्षात राहिले. मुली म्हणाल मग आम्ही कसं करू, तुम्ही काय करा माहिती आहे का, तुम्ही असं करा 3 त्रिक 9 2 2 4 असं करा काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके ओके. चला पुढं. हां, जागतिक भूक निर्देशांक म्हणजे त्याला आपण म्हणतो हंगर इंडेक्स. बघा तीनच महत्त्वाचं लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये 3 आयाम आहेत, ह्याच्यामध्ये 4 निर्देशांक आहेत. म्हणजे हे कुठं आपण बघितलं, हे बघितलं मानव विकास निर्देशांकात. ओके. 3 आयाम कुठले, अपुरा अन्न पुरवठा, बालक न्यून पोषण आणि बालमृत्यूता. पॉईंट क्लिअर. ओके. मग हंगर इंडेक्स कसा काढला जातो, 0 ते 100 मध्ये काढला जातो. लक्षात ठेवा 0 ते 100 मध्ये काढला जातो. हे बरोबर का नाही. आता बघा इथं मी कन्फ्यूज होते बरं का, मी तुम्हाला सांगतो. बघा इथं मी कन्फ्यूज दूर करून टाकतो एकदम. हे झालं मानव विकास निर्देशांक. ओके. आणि जर हे भूक निर्देशांक इथं बऱ्याच वेळा आयोगाने गंडवले. ओके. मानव विकास निर्देशांक काढला जातो 0 ते 1 दरम्यान आणि भूक निर्देशांक काढला जातो 0 ते 100 दरम्यान. ओके. मानव विकास निर्देशांक बघा जेवढा 1 कडे झुकेल तेवढा चांगला. रिपीट, जेवढा 1 कडे झुकेल तेवढा चांगला. पण भूक निर्देशांक जेवढा 100 कडे झुकेल तेवढा वाईट. म्हणजे हे एकामेकाच्या व्यस्त आहे. समजते. ओके. एवढं सांगायचं होतं मला. हां, आता बेरोजगारी बघा, ही आहे बेरोजगारी. आता रोजगार आणि बेरोजगार. आता बघा हे मी महत्वाचा पॉईंट क्लिअर करतो तुम्हाला. काय किती बडबड करतोय मी बाबा. चला, रोजगार व बेरोजगारी. बघा बेरोजगारीचे प्रकार. आता मी काय म्हणतो तुम्हाला, नोट्स आहेत ना, नोट्स ह्या तुम्हाला समजायसाठी काढायच्या असतात. असं गावाला समजायसाठी नाही. लक्षात ठेवायचं पॉईंट. नोट्स तुम्हाला समजायसाठी काढायचे असतात. कळलं का. नोट्स ह्या तुमच्या भाषेमध्ये पाहिजेत, नोट्स ह्या तुमच्या अक्षरामध्ये पाहिजेत. भले त्या नोट्स बाकीच्यांना ओळखता नाही आल्या तर चालेल, पण तुमची तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. पॉईंट क्लिअर. आणि नोट्स काढताना बघा उगाच लाल पेन काळा पेन डिझाईन काय करत बसायचं नाही. नोट्स कशाला काढायचे असतात, पाठदिशी लक्षात ठेवायसाठी. आता या नोट्समध्ये मी पुढचं कायच लिहिलं नाही. काय लिहिलं नाही सांगा, कारण आता जे वाचून पाठ झाले येते, मग मी पुढचं कशाला लिहित बसू सांगा. कळलं का. तरी आता आणि कधी काय होतं, माझंच अक्षर मला कळत नाही आणि तरी तुम्ही म्हणता सर नोट्स द्या की. अरे माझं अक्षर मला कळत नाही तरी तुम्ही नोट्स मागता, म्हणजे तुमच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. ओके. चला, रोजगार व बेरोजगारी. खुली बेरोजगारी कशाला म्हणायचं, फक्त तुम्ही ऐकायचं काम करा. आता बघा खुली बेरोजगार कशाला. आता बघा हे आज मित्रांनो ते वाचून एवढं पाठ झालं पाहिजे ना. तुम्ही असं जरी ठेवलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा आता मी काय सांगते, खुली बेरोजगारी काय म्हणजे कशाला म्हणायचं, एखाद्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला काम मिळत नाही, त्याला म्हणायचं खुली बेरोजगारी. पॉईंट क्लिअर. हंगामी बेरोजगारी. बघा हंगामी बेरोजगारी म्हणजे काय, एका विशिष्ट हंगामामध्ये काम असतं, दुसरा हंगाम आला की काम नसतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल सर एक्झाम्पल सांगा. बघा पावसाळा आला की भांगलणी चालू होते आणि उन्हाळा आला की काहीच काम नसतं, त्याला म्हणायचं हंगामी बेरोजगारी. तिसरे आहे अदृश्य बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी, छुपी बेरोजगारी. अशामध्ये काय होतं, छुपी बेरोजगारी कन्सेप्ट खूप महत्वाचे बरं का. ह्याच्यामध्ये काय होतं, कामाचं क्षेत्र असते एकदम कमी, म्हणजे एवढं काय ते घर आहे आणि ते साफ करायला आणले ते 100 नोकर. कळलं का. एवढं शेत आहे आणि ते भांगलायला आणले ती 50 माणसं. काय गरज आहे का नाही, त्याला म्हणायचं छुपी बेरोजगारी. म्हणजे इथं काय होतं, म्हणजे जे शेवटी काम करणार असतं त्याची सीमांत उत्पादकता 0 असते. ती म्हणाल सीमांत उत्पादक ती नका तिकडे जाऊच नका. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, कमी कामं जादा माणसं म्हणजे अदृश्य बेकारी, प्रचंड बेकारी, छुपी बेरोजगारी. कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय असतं, बघा एखादा इंजिनियर झालेला आहे आणि त्याला तुम्ही शिपाई केलं. कळलं का. त्याच्या कामानुसार त्याच्या म्हणजे पात्रतेनुसार त्याला काम द्या ना. तसं मिळत नाही आपल्या देशात, ऍक्च्युअली सोडून द्या. मग त्याला म्हणायचं कमी प्रतीची बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी. आता सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय, अरे देवा मीच आहे वाटतं. हो सॉरी. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे मित्रांनो आपण सर्वजण. ओके. म्हणजे उच्च शिक्षण घेतलेलं आहे तरी सुद्धा हाताला आपल्या काम नाही, हाताला काम नाही म्हटल्यानंतर दाम नाही म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टी नाहीत. ओके. त्याला म्हणायचं सुशिक्षित बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी. आता तुम्हाला एक माहिती आहे का, बघा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते, ती पुन्हा घसरण होते, त्याची पुन्हा मंदी होते, पुन्हा त्याचं पुनरुत्थान होतं, पुन्हा तेजी येते. अशा अर्थव्यवस्थेमध्ये अवस्था असतात. पण क्लिअर. अशा अर्थव्यवस्थेमध्ये काय असतात, अवस्था असतात. तर मित्रांनो इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, तिथं अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. म्हणजे काय म्हणलं, रिपीट सांगते बघा, चक्रीय बेरोजगार कुठं आढळते, जे विकसित देश आहेत. रिपीट, चक्रीय बेरोजगार कुठं आढळते, जे विकसित देश आहेत तिथं. जिथं तेजी मंदीचं चक्र असतं तिथं आढळते, ते असते चक्रीय बेरोजगारी. पण क्लिअर.
दुसरी आहे घर्षणात्मक बेरोजगारी. बघा, घर्षणात्मक बेरोजगारी त्याला म्हटलं जातं ऐच्छिक बेरोजगारी. ही कन्सेप्ट मी थोडक्यात क्लिअर करतो. कुठली? घर्षणात्मक बेरोजगारी, त्याला म्हटलं जातं ऐच्छिक बेरोजगारी. ओके. तर कसं लक्षात ठेवायचं बघा, ते खूप सोपं आहे. म्हणजे ऐच्छिक बेरोजगारी, घर्षणात्मक बेरोजगारी, ऐच्छिक बेरोजगारी कशी? बघा, हा एक माणूस आहे, ह्याची ही मोबाईल शॉप आहे. ओके, ह्याची मोबाईल शॉप आहे. ओके, ह्याचा इन्कम मस्त महिन्याला आपला 30,000 कमवते, भाव निवांत आहे, काय प्रॉब्लेम नाही. महिन्याला काय करते? 30,000 रुपये कमवते, निवांत आहे. मग ह्याची मोबाईल शॉपी बघून एका माणसानं काय केलं, अजून मोठी मोबाईल शॉपी त्याच्याकडलाच टाकली. ओके, त्याच्याकडलाच टाकली. इथं मोबाईल शॉपी त्याच्याकडला टाकली. कुणी? दुसऱ्या माणसानं. मग तिथं मोबाईल शॉपी टाकल्यामुळं ह्यो भाऊ काही गरीब नव्हता, ऑलरेडी 30,000 भाव कमवतच होता. मग ह्याची मोबाईल शॉपी जोरात चालायला लागली. ह्याची मोबाईल जोरात चालायला लागली. कुणाची? ह्या माणसाची मोबाईल शॉपी जोरात चालायला लागली. मग ह्यो काय म्हणला, थांब तुला दाखवतो. ओके, मग ह्यानं काय केलं, तात्पुरतं आपलं दुकान बंद केलं. दुकान बंद केलं. का बंद केलं? तर अजून ह्याच्यापेक्षा मोठं दुकान टाकायसाठी, म्हणजे त्याला मोठं एवढं दुकान टाकायचं असेल, समजते. मग हे तात्पुरतं काळासाठी दुकान बंद केलं. कळलं का? स्वतःच्या मर्जीनं दुकान बंद केलं, समजते का? स्वतःच्या मर्जीनं दुकान बंद केलं. गरीब आहे म्हणून केलं का? अजिबात नाही. स्वतःच्या मर्जीनं दुकान बंद केलं. कुठल्या कालावधीपर्यंत? जोपर्यंत मोठं दुकान चालू करत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे स्वतःच्या मर्जीनं केलं, म्हणून त्याला म्हटलं जातं ऐच्छिक बेरोजगारी. समजतंय? ओके, मग असं एवढं सोपं आहे घर्षणात्मक बेरोजगारी. समजते? ओके. आता संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय बघा, संरचना म्हणजे स्ट्रक्चरमध्ये बदल कशामुळे होतो? शिक्षण कमी दिलं, औद्योगिकरण कमी झालं, किंवा म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कुठले तरी दोष बोलले तर जी काय बेरोजगारी उद्भवते त्याला म्हणायचं संरचनात्मक बेरोजगारी. पॉईंट क्लिअर? एवढं सोपं आहे ते. पॉईंट क्लिअर? ओके, चला अजून कुठे राहिलं? तांत्रिक बेरोजगारी. बघा, तांत्रिक बेरोजगारी तुम्हाला आम्हाला सांगा की अरे काय सांगायचं मित्रांनो त्या. बघा पहिलं काय होत होतं, हे शेत आहे समजा, शेत ही तर शेत बांगलायला काय लागत होती? 5 माणसं लागत होती. 1, 2, 3, 4. ओके, ही 4 झाली वाटतं, अजून एक घ्या, 5 घ्या. ही शेत बांगलायला 5 माणसं लागली. ओके, म्हणजे 5 माणसं काम करतायत तिथं. मग हिने काय केलं, आता ट्रॅक्टर आणला. मग ट्रॅक्टर काय करायला लागला, सगळंच काम एकटं करायला लागला ट्रॅक्टर. मग तंत्रज्ञान आल्यामुळं सगळं काम एकटं व्हायला लागलं, त्यामुळे 5 माणसं बेरोजगार झाली ना. मग त्याला म्हणायचं तंत्रज्ञानामुळे आलेली बेरोजगारी, त्याला म्हणायचं तांत्रिक बेरोजगारी झालं. ओके. आता कुठलं राहिलं? दीर्घकालीन जुनाट बेरोजगारी. आता नावातच आहे, एखादी बेरोजगारी जर जास्त वेळासाठी राहिली तर त्याला म्हणायचं जुनाट बेरोजगारी. पॉईंट क्लिअर? ओके. प्रासंगिक बेरोजगार. आता प्रासंगिक बेरोजगार ही आता बघा सांगतो बघा, आता मोठमोठ्या शहरामध्ये बघा किंवा गावामध्ये पण बघा, एक सालगडी म्हणून काम करतात काही व्यक्ती. ओके, म्हणजे ते काय करतात, करार करतात की बाबा तू एका वर्षासाठी आमच्याकडे राहा कामाला, एवढे पैसे घे. त्याला पैसे दिले जातात आणि तू काम करतो. त्याला पैसे दिले जातात आणि काय करतो, तो काम करतो. मग तो करार जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो काम करतो, आणि एकदा करार संपला की तो निघून जातो. त्याला म्हणायचं प्रासंगिक बेरोजगार. पॉईंट क्लिअर? ओके. चला, श्रमशक्ती म्हणजे काय बघा, श्रमशक्ती नावातच लक्षात ठेवा. श्रम करायची ज्याच्या शक्ती आहे तो म्हणजे श्रमशक्ती. रिपीट, श्रम करायची ज्याच्या शक्ती आहे ते म्हणजे श्रमशक्ती. म्हणजे श्रम कुणाच्या शक्ती आहे, तर कामात गुंतलेले, ऑलरेडी शक्ती आहे म्हणून गुंतले, कामाच्या शोधात असणारे, ऑलरेडी शक्ती आहे म्हणून काम शोधायला लागलेत, आणि कामासाठी उपलब्ध आहेत, म्हणजे ऑलरेडी शक्ती आहे म्हणून ते उपलब्ध आहेत. झालं. म्हणजे श्रमशक्तीमध्ये आयोगानं प्रश्न बराच वेळा विचारला, कंबाईनला तुम्हाला आठवत असेल किंवा एमपीसीला पण विचारला बघा, श्रमशक्तीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. म्हणजे रिपीट, श्रमशक्तीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. फक्त कामात गुंतलेले, फक्त कामाच्या शोधात असणारे, फक्त कामासाठी उपलब्ध असणारे, आणि खाली लिहिले अ ब बरोबर ब क बरोबर ABC बरोबर ब क बरोबर. त्याचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर. पण क्लिअर? बाप रे, व्हिडिओ झाला 42 मिनिटाचा, अजून भरपूर राहिले यार. तर ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. जर मला वेळ मिळालाच तर आपण इकॉनॉमिक्सचा पुढचा पार्ट पण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आणि जर नाही मला वेळ मिळाला तर मित्रांनो राग मानून घेऊ नका. आपले 3 दिवसावरती एक्झाम आहे, तुम्ही अभ्यास केला असेल, मला तुमच्या अभ्यासावरती पूर्ण विश्वास आहे. ओके, मला वाटलं 30 मिनिटांमध्ये सगळं होऊन जाईल, पण खूप महत्त्वाचे पॉईंट होते अजून, खूप महत्त्वाचे पॉईंट होते. पण मित्रांनो व्हिडिओ इतका मोठा होऊन जाईल ना की तुम्हाला, म्हणजे माझे एकतर आपला मोबाईल आहे लक्षात ठेवा, आणि मोबाईलमध्ये 3, 5, 8 GB असं डाटा मावत नाही, मोबाईल एकदम हँग होतोय. ओके, आणि हँग होऊन बंद पडला पुन्हा मग मी मोबाईल कोणाला मागू. ओके, त्यामुळे मला बी समजून घ्या. आपण या ठिकाणी थांबूया. जर मला वाटलं की अजून काही वेळ मिळेल तर मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. पण त्यातला खूप महत्त्वाचा आहे, वाट बघत बसू नका, अभ्यास करा. आणि तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक, चांगला पेपर द्या, पास व्हा, अधिकारी व्हा, मोठं नाव कमवा. ओके, आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मला सुद्धा बेस्ट लक द्या, नाहीतर तुम्ही पास होऊन जाशील, मी एकटाच बस इथे टाणाना करत. ओके, तर या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.